नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानस्पर्श ऑनलाईन क्लासेसमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। आज आपण मराठी ह्या विषयामध्ये वचन हा धडा शिकवणार आहोत। वचन हा धडा मंथनमध्ये सुद्धा उपयोगी येतो आणि त्याचबरोबर इयत्ता 4थी स्कॉलरशिपमध्ये सुद्धा हा धडा महत्त्वपूर्ण आहे। तर चला तर आपण पाहूया या ठिकाणी मंथन आणि स्कॉलरशिप मधील महत्त्वाचा टॉपिक वचन। वचन मधील एक वचन अनेक वचन। तर आपण एक वचन अनेक वचन काही उदाहरणे आहेत तर पाहूया आपण। पहा, एक वचन या बाजूला आहे, अनेक वचन या इथे आहे। तर पहिला डबी, डब्या। आपण वेगवेगळे डबे असतो आणि त्यांना आपण डब्या असं म्हणत असतो। पहा, ढोंग, ढोंगे। ढोंग करू नको असं म्हातारी माणसं म्हणत असतात, है की नाही? ढोंगे, हा लक्षात घ्या। तुकडी, तुकड्या। आता शाळेमध्ये बघा, तुकडी अ, तुकडी ब, तुकडी क। आता बोलता बोलता सहज म्हणतात, तुकड्या शाळेमध्ये भरपूर तुकड्या आहेत असं बोलतात या ठिकाणी। पहा, तुरा, तुरे। वेगवेगळ्या पक्ष्यांना या ठिकाणी तुरा असतो, तर अनेक असतील तर तुरे, लक्षात घ्या। तिवई, तिवया। तिवई, तिवया। तिवी वस्तू आहे या ठिकाणी, तिवई, तिवया। तोरण, तोरणे। या ठिकाणी दरवाजाला या ठिकाणी तोरण लावलं जातं, तेच आपण अनेक वचन तोरणे आहे असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। पहा पुढे, थडगे, थडगी। एखादा माणूस मयत झाला त्या ठिकाणी त्याला मशानभूमीमध्ये जमिनीमध्ये पुरलं जातं किंवा त्याचं हे केलं जातं, अंत्यविधी केला जातो आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईक काय करतात? थडगे बनवतात। त्यालाच एक वचन थडगे अनेक लोकांचे त्या ठिकाणी असेल तर थडगे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। हे तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। आता आपण पुढे पाहणार आहोत एक वचन अनेक वचन, त्याच्यामधीलच थाप, थापा। कशाला थाप मारतोय असं एक विद्यार्थी असेल तर ठीक आहे, अनेक जण असेल किंवा एकच विद्यार्थी जर जास्त खोटं बोलत असेल, कशाला थापा मारतोय आपण असं सहज बोलून जातो, तर थाप, थापा या ठिकाणी आहे। तर पुढे दशमी, दशम्या। या ठिकाणी एक वचन दशमी अनेक वचन दशम्या। दांडके, दांडकी। आता बघा, दांडकं घेऊन येऊ का असं सहज कोणीतरी आपल्या घरातलं म्हणतं। एक असेल तर दांडके, अनेक असेल तर दांडकी, लक्षात घ्या। पुढे चला, धमनी, धमन्या। आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या धमन्या असतात, त्या ठिकाणी हा शब्द इथं घेतलेला आहे, धमनी, धमन्या। धागा, धागे। बघा, धागा, धागे। जो आपण सुईमध्ये वळतो तो धागा आणि अनेक वचन असेल तर धागे आहे या ठिकाणी। आणि पुढे पहा, नाकपुडी। अनेक वचनामध्ये नाक पुढे येईल आणि नांगी, नांग्या। ह्या ठिकाणी नांगी, नांग्या येऊन जाईल। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वचन हा धडा पाहिला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अजून जास्त आवडला असेल तर तुमच्या बालमित्रांना शेअर करा आणि अजून जास्त आवडला असेल तर आपल्या लाडक्या ज्ञानस्पर्श ऑनलाईन क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। अत्यंत उपयुक्त असे इयत्ता 4थी पक्का पाया स्कॉलरशिप गाईड हे पुस्तक अत्यंत उपयोगाचे आहे। सर्व विद्यार्थ्यांनी हे पुस्तक बाजारामधून घेऊ शकता। अतिशय छान असे हे पुस्तक आहे।